हो, पण त्याच्यानंतर प्रत्येकाला सैराटच करायचा होता ना. आणि मला असं झालं की तो एकदाच झालाय, आरती एकदाच जन्माला आली आहे, तर मी परत परत ते कशाला करू. तू फार सुंदर काम केलं होतं सैराटमध्ये, पण फार नाही असे, पण इंटिमेट सीन म्हणण्यासारखा एखादा काहीतरी होता त्या गाडीतला वगैरे. असं पुन्हा एकदा तुला भीती नाही वाटली ह्या सगळ्याला आपण तयार आहोत का, आपल्याला हे पुढे करायचं आहे का, ह्याचा परिणाम काय होईल? मला तेच असं होतं की तुम्ही कुठेतरी सोडा ना, म्हणजे काहीतरी. म्हणजे त्याच्यानंतर मी 3 वर्ष कामही नाही केलं. पण हां, म्हणजे मला असं वाटतं की ते नशिबात लिहूनच आलेलं होतं, त्याच्यामुळे ते कोणीच काहीच करू शकत नाही त्याला. पण मग हे थोडंसं अनयुज्युअल आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांमध्येही अजून बरेचदा अशी परिस्थिती नसते. असेल तर दुर्दैवी आहे, पण माझ्या घरात जे कमवतंय ते पण कुठेतरी साईड बाय साईड आपण इन्व्हेस्ट गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे मला असं वाटतं की एकावरतीच डिपेंड नाही राहायला पाहिजे. मी जेनझीमध्ये येते, पण मलाच काही कळत नाहीत त्यातल्या गोष्टी, कारण मी तशी वाढलीच नाही आहे लहानाची. मला खरं तर फ्रेंड सर्कल नाही आहे, त्याच्यामुळे मला तो अनुभवच नाही, मी खरंच सांगते. कारण माझं शाळा सुटल्यामुळे माझे तिथंच सगळ्या गोष्टी थांबल्या. सो मलाही वाटतं की आपणही जरा छान लव्ह स्टोरी करायला पाहिजे. कारण मी जसं सिनेमे करते, मी माणूस म्हणून खूप तितकी सिरियस पण खऱ्या आयुष्यात नाही. जर मी 24-25ची आहे, तर माझा स्वभाव पण जवळपास तसा असणार आहे. म्हणजे तुला शहरातला मुलगा हवाय का, तुला तरी सुद्धा तुझ्या गावाला जाऊन तिथेच राहणं आवडेल? नाही माहिती, तुम्ही आत्ता मी काहीच सांगत नाही त्याच्याविषयी. आणि तुला जर लग्नानंतर काम करायला परवानगी नाही दिली तर मंडळी, आजचा हा भाग तुमच्यापर्यंत घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणि रिंकू, तुझ्यासाठी आमच्या 2 मैत्रिणींनी गिफ्ट्स दिली आहेत. प्रथा साडीज. थँक्यू. कविता कोपरकर ही मी प्रथाच्या खूप साड्या ॲक्च्युली मला आवडतात. अरे वा वा वा, मला माहिती आहे. आणि प्रथा साडीज आमचे वॉर्डरोब पार्टनर्स पण आहेत. मी ज्या साड्या नेसते त्या सगळ्या प्रथा साडीजच्या असतात, त्याच्यामुळे जरूर त्यांच्या ठाण्याच्या स्टोअरमध्ये सुद्धा आता नक्की जा. तूही जा, आता मुंबईत त्यांचं स्टोअर आहे, तेव्हा नक्की जा. आणि बर्वा स्किन थेरपी, हे छान आहे ना, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये गिफ्ट्स मिळतात. कारण यांना तुमचं खूप कौतुक वाटतं. ज्या आमच्याकडे वुमन की बातमध्ये ज्या येतात ना, त्यांनी काहीतरी केलेलं असतं, चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्याचं कौतुक असतं, म्हणून त्या देतात तुम्हाला. तर हे बर्वा स्किन थेरपीचे प्रॉडक्ट्स पण वापरून बघ नक्की. थँक्यू. आणि दोघींनाही माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. काही लोकांची आयुष्य हीच एखाद्या फिल्म मधल्यासारखी असतात किंवा एखाद्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसारखी असतात. आणि मला नेहमी असं वाटतं की आज आपल्याकडे जी पाहुणी आली आहे तिचं आयुष्य तसं आहे. अकलूजसारख्या एखाद्या निमशहरी शहरातून आलेली, आणि तिने एवढं यश बघितलं की जे बघण्यासाठी भले भले आयुष्यभर वाट बघत असतात. तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण भेटतो आहोत प्रेरणा महादेव राजगुरू, म्हणजे रिंकू राजगुरूला. रिंकू, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि तू आमच्याशी गप्पा मारायला आलीस, खूप थकून आली आहेस मला कल्पना आहे. पण तुमचं आयुष्य असं धावपळीचंच असतं, तर त्याला आम्ही काय करणार. पण आता तू रिलॅक्स्ड आहेस गप्पा मारायला. हां, म्हणजे मला माहिती होतं यायचं, त्यामुळे शरीर थकतं, पण नवीन माणसांना भेटताना पुन्हा मला ती मजा येते. माझी आणि रिंकूची ओळख अशी नाही आहे, त्याच्यामुळे खरं सांगायचं तर मलाच आजची मुलाखत खूप इंटरेस्टिंग यासाठी वाटते कारण मी खूप गोष्टी नव्याने तिच्याविषयी जाणून घेऊ शकणार आहे. जनरली जेव्हा आमचं असं ठरतं की कोणाशी तरी गप्पा मारायच्या, तेव्हा मी अस्तित्वात असलेले सगळे आधीचे इंटरव्ह्यूज किंवा जी काही असेल ती माहिती बघण्याचा प्रयत्न करते, वाचण्याचा प्रयत्न करते. तर तुझ्या बाबतीत ना, म्हणजे मी आत्ता म्हणाले तसं मला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटली की तुला वयाच्या 15व्या-16व्या वर्षी जे यश मिळालं आहे रिंकू, अर्थात ते वेल डिझर्व होतंच, कारण तू फार सुंदर काम केलं होतं सैराटमध्ये, पण
साधारणपणे आज या घडीला स्वतःला अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणवून घेणाऱ्या कुणाचंही जे स्वप्न असेल ते तू तुझ्या पहिल्याच सिनेमात खरं करून दाखवलंस. आणि आता सैराटला 10 वर्ष होणार आहेत पुढच्या वर्षी. म्हणजे अजूनही तू लहानच आहेस, तू जेमतेम 24-25 वर्षांची आहेस. पण आमचा असं सगळ्यांचा एक समज होतो की तू 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेस आणि त्याचा परिणाम असा होतो की तुला तुझ्या वयाचे रोल्स बहुतेक मिळत नाहीत असं मला वाटतंय. तसं होतंय का? हो, म्हणजे मला वाटतं सैराट आणि कागर सोडलं तर पुन्हा मी तसं त्या वयातली लव्ह स्टोरी किंवा तसे कॉलेज आणि असे सिनेमे नाहीतच केले. काहीतरी एक खमकी बाई असणारं किंवा एक स्त्री नेतृत्व असणारं अशाच प्रकारचं काम आले. माझ्या वयाचे जरी केले तरी विषय त्या वयात जे आपण जगतो त्या विषयांवरती नाही केले. काहीतरी सांगू पाहणारेच सिनेमे माझ्या वाट्याला आलेत खरं तर. आणि चांगली गोष्ट आहे की मी लहान आहे तरी लोकांना असं वाटतंय की हिने ते करावं आणि चांगलं आहे. अगं पण परत एकदा वाट बघत असतात मुली की आपल्याला असं खमकी भूमिका मिळावी, आपल्याला काहीतरी सामाजिक भाष्य करणारा चित्रपट मिळावा. नाहीतर बहुतेकांचं असं म्हणणं असतं की मला ते टिपिकल लव्ह स्टोरीज मिळतात. माझं तसं म्हणणं नाहीये. म्हणजे मला पण हे आवडतं करायला, पण कधी कधी असंही वाटतं की आपण एकाच याच्यात बसत नाही होत ना गटात. सो मलाही वाटतं की आपणही जरा छान लव्ह स्टोरी करायला पाहिजे. कारण मी जसं सिनेमे करते मी माणूस म्हणून खूप तितकी सिरियस पण खऱ्या आयुष्यात नाही. जर मी 24-25ची आहे तर माझा स्वभाव पण जवळपास तसा असणार आहे. सो हां, म्हणजे जे खऱ्या आयुष्यात नाही जगलं कमीत कमी चला कॉलेजचं आयुष्य पिक्चरमध्ये तरी जगूयात असं वाटतं मला. होईल लवकरच असं होईल. आणि आपण सगळ्या फिल्म मेकर्सना असं सांगूया या निमित्ताने की रिंकूला प्लीज अशा एखाद्या रोलमध्ये कास्ट करा. कारण आम्हालाही तिला अशा रोलमध्ये बघायचं आहे. एका पाठोपाठ एक खूप सशक्त भूमिका ती करत आली आहे. पण आता आपण जरा थोडंसं मागे जाऊया. नॅशनल अवॉर्ड म्हणजे काय हे माहिती होतं? नाही, तर मग कळतही नव्हतं. फक्त एवढं सांगितलेलं त्याच्यामुळे की हे जे तुला मिळतं ह्याच्यासाठी लोक खूप आयुष्यभर झटतात. आणि मला सांगताना हे सांगितलेलं की तुला आता ते कळणार नाही पण ही खूप मोठी गोष्ट आहे हे मिळणं म्हणजे. तेव्हा आनंद खूप झालता कारण ते वातावरणच तसं तयार होतं ना की तुम्ही राजभवनात जाता आणि खूप सारी माणसं तिथे येतात. सो ते होतं. पण हां, कळालं काहीच नाही की किती मोठं आहे आणि काय. कुणाला घेऊन गेली होतीस तू राजभवनात? आई बाबा. एकाच माणसाला नेता येतं ना तुम्हाला? पण मागे खूप लोक बसू शकतात. सो सोबत माझ्या कंटिन्यू आई होती आणि नंतर काही लोक अलाउड केलते. मग माझ्या बाबांनाही मी बोलवलेलं तिथे. तेव्हा मला सैराटमधला तुझा तो एक सीन आठवतो ज्याच्यामध्ये तू तुझ्या आईशी फोनवर बोलतेस सेकंड हाफमध्ये. आणि मी थक्क झाले होते तो सीन बघून. म्हणजे मला असं वाटलं होतं की वर्षानुवर्ष काम करणारी एखादी अभिनेत्री सुद्धा इतक्या सहजपणे हा सीन नाही करू शकणार जेवढ्या सहजपणे तू तो केला होतास. कसं काय जमलं होतं तुला ते? म्हणजे पुन्हा एकदा मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तुला कळत होतं का त्या सगळ्या भावभावना? तुझं लग्न झालेलं नव्हतं, तू कदाचित अशी परिस्थिती बघितलेली नव्हतीस. काय करतो आहोत आपण नक्की? काय होतंय या व्यक्तिरेखेच्या मनात, आयुष्यात? तू तिथपर्यंत पोचू शकत होतीस का इमोशनली? नाही, म्हणजे अर्थात नाही. पण कदाचित मी आईबाबांपासून खूप लांब राहायचे त्या शूटच्या वेळी. आणि तेव्हा माझ्याकडे फोनही नसे. आज मला वाटेल तेव्हा मी त्यांना फोन करू शकते आणि बोलू शकते. तर त्यावेळी माझ्याकडे फोनही नव्हता. त्याच्यामुळे जे कोणी मला फ्री दिसायचं तेव्हा मी विचारायचे किंवा आईचा कधी कुणाला फोन आला तर मी फोनवरती बोलायचे. मे बी ते आठवून त्या गोष्टी व्हायच्या. किंवा मला आत्ता असं वाटतं की आपण खूप अभ्यास केला ना तर आपण खूप अडकतो. आपण खूप अभ्यास न करता ते नकळत केलं ना की ते खूप सहज अज्ञानात सुख आहे असं एक म्हणतात. तसं मला असं वाटतं की अशिक्षित असून पण ते न विचार करता केलं ना की मग ते खूप खरं आणि सहज होतं. हो, खरं आहे. पण आणि त्या फिल्मच्या बाबतीत तर मला असं फार वाटतं की तुम्हाला दोघांचा परफॉर्मन्स हा एवढा रॉ आहे आणि म्हणून तो इतका भिडलाय लोकांना. पण त्यामध्ये
फार नाही असे, पण इंटिमेट सीन म्हणण्यासारखा एखादा काहीतरी होता त्या गाडीतला वगैरे असं. पुन्हा एकदा तुला भीती नाही वाटली ह्या सगळ्याला आपण तयार आहोत का, आपल्याला हे पुढे करायचं आहे का, याचा परिणाम काय होईल, आपले लोक मी बघतील? ऐकलेला सीन तेव्हा मी घाबरलेले, पण मला तेव्हा नागराज दादा म्हटलेलं अगं दिसतं तसं करताना नसतं. सो ते सीन करताना ऍक्च्युली आम्ही दोघं हसत होतो. सो ते मला आता कळतं की ती कॅमेरा मुवमेंट होती आणि मी फक्त त्याला अशी गेलते आणि आम्ही फालतू गप्पा मारून हसत होतो खरं तर त्या सीनला. त्याच्यामुळे ते दिसत वेगळं होतं, त्यामुळे भीती नाही वाटली. आणि पुन्हा आम्ही सगळी मुलं एक 4 महिने एकत्र राहिलो होतो, त्याच्यामुळे तो एक कम्फर्ट येतो नाही म्हटलं तरी त्या गोष्टींचा. हो, तो कम्फर्ट तुला त्याआधी तू जेव्हा अकलूजला राहत होतीस तेव्हा तुझ्या घरातल्या व्यतिरिक्त इतर कोणाबरोबर असायचा? तुझे मित्रमैत्रिणी जेव्हा त्यांनी पहिल्यांदा तुला बघितलं असेल स्क्रीनवर? खरं तर मी सैराटसाठी पहिल्यांदा आईबाबांना सोडून राहिले. मी त्याच्या आधी म्हणजे मी आत्याकडे जरी गेले तरी मी रात्री फोन करून रडायचं की बाबा आत्ता न्यायला या, मला नाही होत आहे म्हणून. त्याच्यामुळे नाहीच. आणि मी किती 7वीला असताना ऑडिशन दिलेलं, त्याच्यामुळे मित्रमैत्रिणी पण आपले असे रोजचे थोडेफारच असतात आणि काही कळत नसतं. ती भांडणं आणि एका बेंचवर बसण्याचं हट्ट इथपर्यंतच ते असतं, पण त्याच्या पलीकडे असा नव्हताच. बापरे, मला ना म्हणजे मी आता 25-30 वर्ष या क्षेत्रात काम करते, त्याच्यामुळे मला काय पद्धतीने लोक स्ट्रगल करतात, किती त्यांना धडपडावं लागतं, कशा कशाला तोंड द्यावं लागतं, हे सगळं खूप बघितलंय ना आजूबाजूला. त्या पार्श्वभूमीवर तू जे सांगतेस ना, तो सगळा प्रवास इतका गोड वाटतोय ना. म्हणून मी म्हटलं की परिकथा म्हणतात ना, तसा मला तुझा तो प्रवास वाटतो. पण म्हणजे बऱ्याच लोकांना असं होतं की तुम्हाला काही स्ट्रगलच नाहीये, पण तो नाहीये असं नाही. म्हणजे तुम्ही आज इथं म्हणजे जे जे लोक येतात ते खूप गोष्टी शिकून समजून उमजून तयारीने येतात. आम्ही काहीच तयारी नसताना आलो आणि तुम्ही म्हणताय तसं एका रात्रीत सगळं बदललं ना. सो तिथून उलट आमच्याकडे सगळ्या गोष्टी शिकण्याचा कालावधी कमी होता आणि त्यात पण आम्हाला ते टिकून ठेवणं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो नाही असं नाही, फक्त तो वेगवेगळा, प्रत्येकाचा स्ट्रगल फक्त मला वाटतं की तो वेगवेगळा आहे. मला तेच तुला विचारायचं आहे की हे जे एका रात्रीत आयुष्य बदललं ते कसं तू घेतलंस? म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीने तो बदल तुला कधी आवडला असेल, कधी फारसा आवडला नसेल. एक आपलं छोटंसं घर असतं, आई वडील, आपलं आपलं छोटंसं आयुष्य, आणि इतक्या लहान वयात त्या सगळ्यापासनं तू एका वेगळ्याच कुठल्या तरी कारणाने खूप लांब गेलीस. एक वेगळंच आयुष्य तुझ्यासमोर आलं, वेगळ्या पद्धतीने एक्सपोजर तुला मिळालं. म्हणजे एखाद्याला गांगरायला होईल, भांबावून जायला होईल. ज्याला त्याचं महत्त्व कळतं आणि ज्याला कळतं त्याला होऊ शकतं. मला ते कळतच नव्हतं. त्याच्यामुळे मला फक्त आवडायचं काय की लोक मला ओळखतायत, आपल्यासोबत लोक फोटो काढतायत, आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय, एवढंच काही ते खरं तर मला होतं. किंवा आपली गाणी लोक ऐकतायत, आपण कुठे गेलो तर आपलं गाणं लोक लावतायत, एका हॉटेलमध्ये जरी जेवायला गेलो तर हे फक्त आमच्याकडून तुमच्यासाठी. हे कधी घडलंच नाही ना आपल्या आयुष्यात. सो त्या मोमेंट फक्त मी जगत होते आणि मी मजा घेत होते. त्याच्यामुळे त्यावेळी एका रात्रीचं काहीतरी म्हणजे मी काहीतरीच झाले हे फिलिंग, हे काही वाटणंच नव्हतं तेव्हा मला. आणि मग हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मला आजही कळत नाही. मी खरंच सांगते. म्हणजे त्याच्यानंतर मी 3 वर्ष कामही नाही केलं. त्याच्यानंतर मला कळायला लागलं ना, आपल्याला कळतं ना कुठेतरी की आता मला हे आवडते आणि हेच करायचं. तेव्हा मी कामं करायला लागले. आणि पुन्हा अजूनही मला ते घेता येत नाही आणि मला ते नाही कळत. मला फक्त एवढं कळतं की हा लोकांना आवडते बाबा, आपण करत राहूयात जोपर्यंत होतंय आपल्याच्याने तोपर्यंत. पण लोकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल ना. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले तसं की तुझ्या गावातले लोक, तुझ्या आजूबाजूचे लोक, तुझे मित्रमैत्रिणी, त्यांच्यासाठी तू अचानक स्टार झाली होतीस. मग त्यांच्या वागण्यात बदल झाला होता? खरं तर नाही, पण माझ्या जवळचेच किंवा पप्पांचे जे मित्र होते त्या सगळ्यांना तो अभिमान होता. म्हणजे वागण्यात बदलपेक्षा ते असं होतं की आपल्यातलं कोणीच नाही रे इथवर जाऊ शकत. आज आपल्या गावात म्हणजे छोट्या गावातली कोणीतरी मुलीचं नाव झाले आणि आपल्या गावाला ओळखत आहेत. त्यावेळी तर MH45 म्हणजे अकलूज टोल फ्री झालता.
सो ते इथपर्यंत झाल्या होत्या गोष्टी, त्यामुळे लोकांना छान वाटत होतं. मला सांग, सैराटमध्ये ना एक काही प्रकारची सामाजिक विषमता दाखवली होती. हां हां. तुला तुझ्या आयुष्यात कधी तशी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली होती का, किंवा अनुभवावी लागली होती का, किंवा असं कधी तुझ्या आजूबाजूला घडलं होतं का? जो प्रश्न चित्रपटात त्यांनी दाखवला होता तो तुला माहिती होता का, किंवा तुला कळत होतं का ते सगळं? नाही. पुन्हा नाही, माहितीच नव्हतं. आणि त्यावेळी पण मला नाही कळाला तो सिनेमा तितका नीट. जेव्हा मी आज पुन्हा म्हणजे माहिती नाही, त्यावेळी मी बघितलेला सिनेमा आणि आजची मी जेव्हा सैराट बघते तेव्हा ते दोन खूप वेगळे सिनेमे आहेत माझ्यासाठी. त्याच्यामुळे तेव्हा नाही कळायचं की नक्की काय. तो तिथे जेवढं डिस्कशन व्हायचं तेवढंच तेव्हा मला ॲक्च्युली कळालं की इंटरकास्ट लग्न करून देत नाहीत आणि असं पण असतं होय, मग असे लोक पळून पण जातात होय, हे मला तेव्हा असं कळत होतं. त्या फिल्मच्या निमित्ताने मला कळाल्या या गोष्टी, अदरवाईज काही संबंधच नाही ना म्हणजे ह्या गोष्टी माहिती असण्याचा. नाही, पण चांगलंय, हा इनसेन्स तुझ्यात होता आणि म्हणून तेव्हा ते यश तुझ्या डोक्यात गेलं नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण नाही तर तसं होऊ शकतं. पण तुझ्या आईबाबांबद्दल तू यापूर्वी सुद्धा अनेकदा बोललीस की ते शिक्षक होते, तुझ्या घरी खूप शैक्षणिक वातावरण होतं. त्यांना काय वाटलं की आता आपली मुलगी अचानकपणे वेगळंच काहीतरी, ती अभिनेत्री होणार आहे, कदाचित घरात 7 पिढ्यांमध्ये असं काही वातावरण नाही आहे, त्यांना काय वाटलं? बाबा आणि आई दोघांना कला क्षेत्राची आधीपासून आवड होती आणि खूप रिस्पेक्ट आहे. तर बाबा खूप चांगले डान्सर आहेत, आई खूप चांगली गाते. हो. हां, सो हे घरातून आहे. आणि मी लहानपणापासून मला नाचाची आवड होती. पण मी बाबांना कित्येकदा विचारते, जर मी हे केलंच नसतं तर. बाबा म्हणले मी शिकवलं असतं की डान्स पुढे जाऊन मग तुला. ते कुठेतरी होतं, पण ते म्हणजे कळायच्या आतच सगळं घडून बसलं. मे बी मी कॉलेज वगैरे पासआउट केलं असतं तर मी थिएटरला आले असते पुन्हा, आणि पुन्हा मग मी ऑडिशन्स देऊन मला आवडतं हे कळाल्यावरती मे बी इकडे पण आले असते, माहिती नाही. पण ते आधीच घडल्यामुळे त्यांना उलट असं नव्हतं की अरे बापरे कसं करायचं काय. त्यांना होतं की तू करतेय, त्यांना कॉन्फिडन्स आहे तर करून बघायला काय हरकत आहे, कर की, आम्ही आहोत. एवढा सपोर्ट आहे त्यांचा आत्तापर्यंत मला. अजूनही त्यांना असं वाटतं? हो हो, मला ते सांगतात तुला जोपर्यंत आवडतंय तोपर्यंत कर, तुला नाही आवडत नको करू, ते तुझं काम आहे, ते तुझं जग आहे, काय करायचं ते तू ठरव, आम्ही आहोतच. आणि मग रातोरात जेव्हा तू स्टार झालीस, तू म्हणतेस की त्याच्यानंतर मी 3 वर्ष काम नाही केलं, पण तुला ऑफर्स तर खूप आल्या असतील? हो, पण त्याच्यानंतर प्रत्येकाला सैराटच करायचा होता ना. आणि मला असं झालं की तो एकदाच झालाय, आरची एकदाच जन्माला आली आहे, तर मी परत परत ते कशाला करू, म्हणजे पुन्हा पुन्हा ते कोण बघणार आहे, ते एकदाच होतात गोष्टी. सो म्हणून मी थांबले, मग मी काहीच काम केलं नाही. आणि मग जेव्हा कागर आलं तेव्हा मला असं वाटलं की आता हे करायला हवं. पण मोह नाही झाला, कारण पैसे मिळाले असते, अजून कदाचित स्टारडम मिळालं असतं? नाही झाला, म्हणजे पैशांचा मोह म्हणजे मला तितकं आत्ताही नाही. म्हणजे मी आत्ताही पैसे कमवले जरी तर मी बाबांकडे देते आणि मला जेवढे लागतात तेवढे मी मागून घेते, मी विचारतही नाही त्यांना. त्याच्यामुळे मला ते खूप जास्त महत्त्वाचं नाही वाटत नेहमी. मला असं वाटतं की ते आपण कमवूच, पण आपलं काम आयुष्यभर दिसतं आणि ते कायमस्वरूपी राहतं. सो त्याच्यामुळे तिथे थांबावं असं वाटलं तर थांबावं. आणि मग हे सगळं सोडून तू मुंबईला कधी आलीस? 1 वर्ष झालं मला आता. अच्छा. 1-1.5 वर्ष. कारण मी तयार नव्हते तितकी एकटी राहायला मेंटली. आणि आई वडिलांची इतकी सवय असते आणि गावाची इतकी सवय असते ना, शहरात एकटं पटकन राहणं मला असं होत होतं की नको, मी राहीन का, मला जमेल का. सो बाबा म्हणाले ऑप्शन नाही, तुला करायचंच. आणि माझ्या घरी उलटं होतं, म्हणजे मी म्हणत होते मला नको जायला आणि आईबाबांचं म्हणणं होतं अगं जा, तुझं काम तिथे आहे, तू तिथे राहायला हवंस. म्हणून मी आता झाले फायनली. अवघड असते, पण ही स्टेज अवघड असते, कारण सगळं सोडून यायचं. आणि काय आहे, अशा क्षेत्रात तू काम करतेस की जिथे तुला काही रोज सकाळी उठून ऑफिसला गेल्यासारखं जायचं नसतं. त्याच्यामुळे अनेकदा असे दिवस येतात की आपल्याला तसं म्हटलं तर दिवसभर काहीच काम नसतं. मग हे असे जे नॉन कामाचे दिवस असतात ना, म्हणजे काम नसलेले दिवस, नॉन कामाचे हा एक शब्द त्याच्यातला परत, पण काम नसलेले जे दिवस असतात ना, ते कसे जातात? म्हणजे त्रास होतो, परत जावं असं वाटतं, भीती वाटते?
मी नाही म्हणजे अगदीच 2-3 दिवस गॅप असेल तर मी काहीतरी फिल्म्स बघत असते किंवा माझं अवांतर वाचन करत असते. ह्या 2च गोष्टी माझ्याकडे आहेत करायला. आणि खूप मोठा गॅप असेल तर मग मी नाही थांबत. मग मी पुन्हा माझ्या घरी जाते. काय वाचतेस तू? मला जे वाटेल, जे आवडेल ती पुस्तकं वाचते. मी पहिलं प्रेम वाचलंय, मी कोसला वाचलंय, मृत्युंजय वाचलंय. सो जे हातात येईल आणि आवडायला लागलं की मग मी वाचत जाते. मध्ये मध्ये चित्रही काढत बसते घरी. सो असं विरंगुळा माझं मी करते. पण तुझ्या सोशल मीडियावर तुझी चित्र आम्हाला कधीच दिसत नाहीत. म्हणजे ती मी नाही सतत पोस्ट करत. चित्र काढते, कधी कधी लिहिते, हो? वाटेल ते. म्हणजे असं मी करत असते काही. काय लिहितेस? म्हणजे डायरी लिहितेस? नाही, डायरी एकदाच लिहिली, पुन्हा आईनी पकडल्यापासून मी नाही लिहिली डायरी. काय पकडलं म्हणजे काय लिहिलं होतंस त्याच्यात तू? असं काही वेगळं लिहिलेलं नव्हतं, पण कधी कधी थकायला पण होतं, कधी कधी लांब बसतो आईपासून तर उदास पण वाटतं, रडायलाही होतं. सो माझा स्वभाव की मी सांगायची नाही आईला. तर मी म्हणायचे ठीक आहे 5 मिनिटांनी फोन करते वगैरे. आणि मी शांत झाली की मग मी तिला फोन करते. सो मी ते लिहायचे. आणि मला तेच ना की ते त्यांना कधी कळून पण उतरलं पाहिजे कुठेतरी म्हणून. हे खूप आधी. पण एकदा आईने असं चाळत असं बोललं, हे काय ग? म्हणलं काही नाही दे. तेव्हापासून मी नाही लिहिली मग पुन्हा कधीच. मला सांग रिंकू, ह्या सगळ्यात म्हणजे साधारणपणे वयवर्ष 15 ते 25 असं आपण म्हणूया, यामध्ये आपले मित्रमैत्रिणी आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला ह्या काळामध्ये आपली काही वेगळी नाती निर्माण होत असतात. तू अभिनेत्री झाली होतीस, स्टार झाली होतीस, तू कदाचित तुझ्या इतर मित्रमैत्रिणींच्या पेक्षा एक वेगळं आयुष्य जगत होतीस. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ज्या सामान्यतः कुणीही नॉर्मल आयुष्यामध्ये अनुभव घेतात, ते कुठले तू घेऊ शकलीस का घेताच आले नाही तुला? मी अजिबातच नाही घेतले असं नाही म्हणणार. जोपर्यंत मी याच्यात आले नाही तोपर्यंत मला जितकं जगता येईल तितकं जगले. म्हणजे सायकलीवर शाळेत जाणं, गावची यात्रा करणं, रस्त्यावरचं खाणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्यात. पण तुम्ही म्हणताय तसं मला खूपदा होतं की मी असं कुठल्या तरी कॉलेजच्या समोरून जात असेल आणि तो कॉलेजचा कट्टा, तो एक ग्रुप असतो ना प्रत्येकाचा, तो बघितलं की असं वाटतं अरे आपलं पण पाहिजे होतं यार असं काहीतरी, मित्रमैत्रिणी, तो कट्टा, तो कॅफे. तर असं वाटतं. पण पुन्हा एका साईडला वाटतं की सगळेच हे करतात की मी लहानपणी मे बी खूप काहीतरी वेगळं केलंय जे लोक 27, 28 या वेळ लागतो त्यांना तिथपर्यंत मे बी पोचायला. सो मग मी असा विचार करते, मला ते खूप सलायला लागलं की मला एक म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की आता काय झालंय की पुण्या मुंबईकडे विशेषतः दैनंदिन मालिकांमुळे अगदी गल्लीबोळामध्ये आपल्याला सेलिब्रिटीज ज्यांना आपण म्हणतो किंवा अभिनेत्री, अभिनेते असं बघायची सवय झाली आहे. म्हणजे आपल्याला पार्ल्याच्या मार्केटमध्ये अनेक अभिनेत्री भाजी घेताना दिसतात किंवा पुण्यात कुठेतरी फिरताना दिसतात. हे खूप कॉमन झालं आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण थोड्याशा निमशहरी भागांमध्ये अजूनही ही जी सेलिब्रिटीजसाठीची क्रेज असते ती भयंकर असते. तुला तो फरक जाणवतो तुमच्या भागात आणि मुंबईमध्ये तू राहतेस त्यामध्ये? तर डेफिनेटली आहे. कारण आपण मुंबईमध्येच येता जाता किती कलाकारांना बघतो, त्याच्यामुळे ते रोजचे, ते असं विशेष काहीतरी आपल्याला वाटत नाही. किंवा आपण टेक्निकली पण इथे खूप पुढे गेलो आहेत गोष्टी जगायला. गावाकडे आणखी त्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे एखाद्या फिल्मचं शूटिंग होतंय ते बघायला अख्खं गाव दुकानं बंद करून बघायला येतात. का तर ते पुन्हा बघायला नाही मिळणार, ते 2च दिवसांचे. इथे तसं नाहीये, इथे कधीही बघू शकतो आणि आता काही वाटत नाही कारण ते इथेच सगळे राहतात म्हणून. सो हा खूप फरक आहे. आणि ते कुतूहलाने येतात आणि ते थांबतात, बघतात, बोलतात आणि जातात. त्यांना ते आहेत, ते क्रेज आहेच आहे गावाकडे खूप. म्हणून मला तुझं बालपण वेगळं वाटतं इतरांपेक्षा. कारण तुला बघायला किंवा तुझा स्टारडम किंवा ती क्रेज ही जशी तू अनुभवली असशील तशी कदाचित इथे नाही अनुभवता आली लोकांना. मे मला नाही माहिती, पण बाकीच्यांचं नाही माहिती. पण माझ्या बाबतीत हो. म्हणजे माझ्या घराचं असं झालं एका पॉइंटला की ते पर्यटन स्थळ झाले होतं. म्हणजे आजही तिथे सहली येतात फक्त घर बघायला. मग आतमध्ये लोक येतात किंवा बाहेर फोटो काढतात आणि जातात.
पण म्हणजे मला असं वाटतं की ते नशिबात लिहूनच आलेलं होतं, त्याच्यामुळे ते कोणीच काहीच करू शकत नाही त्याला. सोशल मीडियाविषयी तुझं काय मत आहे? म्हणजे आता खरंच किती त्याची गरज आहे का काय वाटतं तुला? म्हणजे अभिनेत्यांनी एकीकडे, कारण असं म्हटलं जातं की तुम्ही खूप जास्त एक्सपोज्ड होता, लोकांना तुमच्याविषयी काही कुतूहल वाटेन असं होतं, पण दुसऱ्या बाजूनी आता सगळेच असतात सोशल मीडियावर. मला खरं सांगू तर ह्याच्या दोन्ही बाजू वाटतात. एक तर आपण काय पद्धतीने त्याच्यावरती स्वतःला पोर्ट्रे करतो त्याच्यावरती लोक तुम्हाला जज करणार, तर ते खरं तर तुमच्या हातात असतं की किती व्यक्त व्हायचं, काय व्यक्त व्हायचं. कधी कधी असं होतं की तुम्ही तुमच्या खूप पर्सनल गोष्टी सांगता आणि त्याची न्यूज झाली की तुम्हीच त्याच्यावरती चिडता, मग तुम्ही नाही चिडू शकत, पहिली गोष्ट जेवढं मी बघितलंय. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की चांगलं पण आहे, कारण खूप लोकांना ना व्यक्त व्हायला प्लॅटफॉर्म्स नाही आहेत, ज्यांना खरंच काहीतरी ज्यांचं म्हणणं असतं. सो तिथे त्यांना ते फ्रीडम आहे त्यांच्या पद्धतीने बोलायचं, नाही बोलायचं. फक्त एवढं कळायला पाहिजे की त्याचा वापर आपण कसा करायला हवा, कितपत करायला हवा. उगं फालतू गोष्टी, खरं तर ते चांगलं माध्यम आहे, चांगलं वापर केलं तर, पण लोक वाटेल ते करतात तिथे. पण जे मत व्यक्त करतात ते दरवेळेला आपल्याला आवडेलच असं नसतं. पण मी त्याच्यावर काही बोलत नाही. माझं तेच होतं की ते त्यांचं मत आहे, ती त्यांची बाजू आहे, त्यांना वाटलं त्यांनी व्यक्त केलं. सो मला नाही आवडत तर मी त्याच्यावर काही बोलतच नाही. पण त्याचा त्रास नाही होत? नाही. पुन्हा तेच, प्रत्येकाला त्याच्यावर फ्रीडम आहे. आपण त्याच्यावरती काय बोललो, त्याच्यावर आणखी 4 लोक बोलणार कशाला ना. त्याला वाटतंय त्याने व्यक्त केलं, जाऊ देत, एवढंच असतं. मला ते वाढवायलाच नाही आवडत गोष्टी पुढे. ते काय झालंय अगं, मला असं वाटतं की तुमची पिढी ना त्यातच वाढली आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते खूप जास्त चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. मी जेनझीमध्ये येते पण मलाच काही कळत नाहीत त्यातल्या गोष्टी, कारण मी तशी वाढलीच नाही आहे लहानाची. म्हणजे टर्म्स, कंडिशन, नवीन नवीन काही शब्द, स्लँग, इतकं काही काही आलंय. मी कोणाला कधी कधी विचारते याचा अर्थ काय, म्हणजे काय, मला नाही कळत. मला फुल फॉर्म तुम्ही सांगा म्हणजे मला कळेल. किंवा चुकून आता मला आठवत नाही, एखादा शब्द आपण बोलतो आणि असं झर सगळे बघतो, असं काय होतं, अगं त्याचा असाही अर्थ होतो गं, ते इतकं साधं नाही आहे. हो का, मला माहिती नव्हतं. सो मला त्यातलं फारसं मला आणखी नाही त्याच्यातलं खूप कळत. मग तुला असं नाही वाटत का की ह्या सगळ्या अनुभवांमुळे तू तुझ्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर झालीस लवकर थोडीशी? हो, कारण पुन्हा मी लहान असताना फिल्म केली आणि त्या 16 ते जो काही त्या वयात जसं जगतात, किंवा त्या वयाच्या माझ्या मैत्रिणी नव्हत्या तेव्हा माझे मित्र 40शीचे 35शीचे, त्या लोकांमध्ये मी वाढली आहे. त्याच्यामुळे ते काय बोलतात, ते कसे वागतायत, त्यांचे विचार काय आहेत, हीच चर्चा घरात व्हायची. जेव्हा मी आटपाटमध्ये, आम्ही सगळेच राहायचो मुळात, आणि तेव्हापासूनच सांगितलं की तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे. मे बी तिथे नसते तर मी अल्लडपणा पण केला असता, आम्ही चुका पण केल्या असत्या, आम्ही कॉलेजला पण गेले असते, त्यातून मी आणखी वेगळी कोणीतरी मुलगी झाली असते किंवा विचार वेगळे असले असते. पण ते म्हणतात ते टीनेज जगणं ते स्किपच झालंय. त्याच्यामुळे हो, म्हणजे हे मलाही म्हणणे की मी खूप लहानपणी मोठी झाले. पण मग आता गावाला गेल्यानंतर तुला कधी असं वाटतं की ज्या गोष्टी तेव्हा आपण करू शकलो नाही होत त्या आता आपण कराव्यात? वाटतं, पण ती वेळ नाहीये, म्हणजे ते जुळून नाही येत. वाटून काही उपयोग होणार नाही, कारण आता माहिती आहे की मी गेली तर मला ती रिंकू म्हणून कोणी बघणार नाही. आता बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचाच खूप वेगळा आहे, त्याच्यामुळे तितकं सहज ते जगता नाही येणार मला. पण तुला सांगू मी नरे माझ्या बाबतीत थोडंसं असं झालं की मी जेव्हा काम करायला लागले आणि भरपूर काम करत होते, म्हणजे बराचसा वेळ माझा कामात जायचा, त्यावेळेला तेव्हाच्या ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्या सगळ्यांची लग्न झाली होती, त्याच्यामुळे मला त्या भेटायच्या नाहीत. आणि जेव्हा माझं लग्न झालं आणि मी थोडीशी माझं काम कमी केलं, तेव्हा माझ्या सगळ्या मैत्रिणी लग्न करून त्याच्या पुढच्या स्टेजला जाऊन खूप काम करायला लागल्या होत्या, म्हणून मला भेटायच्या नाहीत. तर एकूण ना आपलं आणि आपल्या फ्रेंड सर्कलचं किंवा मित्रमंडळींचं एकाच वेळेला एकाच टप्प्यातनं पुढे पुढे जाणं हे कधी कधी खूप महत्त्वाचं असतं. मला खरं तर फ्रेंड सर्कल नाही आहे, त्याच्यामुळे मला तो अनुभवच नाही, मी खरंच सांगते. कारण माझं शाळा सुटल्यामुळे माझे तिथंच सगळ्या गोष्टी थांबल्या आणि मी सगळं एक्सटर्नल शिक्षण केलं आहे, त्याच्यामुळे मी तिथे कधी गेलेच नाही. पण जितक्या काही ओळखीत मैत्रिणी होत्या
त्यांना कधीतरी असं फोन केला तर कळतं की हिला तर मुलगी झाली आहे, म्हणजे हिचं लग्न झालंय. सो पुन्हा तेच सगळे इतके गुंतलेले आहेत ना, आणि तिथे गेलं की कळतं की आपण काहीतरी वेगळं शिकलो आणि वेगळ्या लोकांमध्ये वाढलोय. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी इथे आता खूप वेगळ्या आहेत. आणि गावात म्हणलं की ते सगळ्यात टिपिकल, ते काय वाईट नाहीत. मी तिथे राहिली असती तर मीही तशीच वाढली असते किंवा मीही त्यांच्यातली एक असली असते, मला माहिती नाही. त्याच्यामुळे तो फरक पण खूप आहे. पण सणवाराला तू अजूनही गावाला जातेस? हां, मला खूप आवडतं. कारण इथे मला तितकं नाही वाटत जितकं गावात. अंगणात सडा टाका, रांगोळी काढा, मग तुळशीची पूजा, मग ते फुलांनी घर सजवा, ते काहीतरी वेगळंच वाईब. आणि घर घर असतं शेवटी, पुन्हा सगळी माणसं एकत्र येतात. हां, त्यामुळे मला सणवार म्हणजे गाव. या सगळ्यामध्ये जेव्हा तू परदेशात वगैरे जाऊन शूटिंग केलंस, तेव्हा कधीतरी आयुष्यात तू जेव्हा पहिल्यांदा परदेशी जाण्याचा निर्णय घेतला होतास, तेव्हाचा तुझा अनुभव कसा होता? का तुला हळूहळू लक्षात यायला लागलं होतं की आता कधीतरी आपण हे करणारच आहोत, आपण एक एक स्टेप पुढे पुढे जातोच आहोत? नाही, मी पहिल्यांदा दुबईलाच गेले, ते पण सैराटच्या स्क्रीनिंगला. अच्छा. त्याच्यामुळे ते पण मी कामासाठी गेले. मी फिरण्यासाठी म्हणून आजवर कधी गेलेच नाही. मी लंडनला गेले, ते पण शूटिंगलाच गेले. छू मंतर मला वाटतं तुझी. हां, छू मंतर आणि झिम्मा. हम्म. सो असं काही पुढे जाऊन आपल्याला हे पण आपण करू, ते पण, असं विचार नाही येत. ते होत होत गेलं. आणि आता असं वाटतं की आता फिरायला हवं. जगभरात खूप वेगवेगळी माणसं आहेत. आपण एकाच ह्याच्यात अडकून राहिलं की आपल्याला नाही कळत अजून बाहेर किती मोठ्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. तर आता ते कळतं की आता वर्षातून एकदा कुठेतरी जाऊन ट्रिप करून यायला पाहिजे. ह्या सगळ्यात तू कधीतरी तुझी इमेज बदलण्याचा प्रयत्न केलास का कॉन्शियसली? कारण छू मंतरमध्ये तू खूप वेगळा तुझा सगळा अटायर होता. तू वेस्टर्न आउटफिट्समध्ये खूप जास्त होतीस. मला वाटतं आता ह्याच्यानंतर तुझी जी फिल्म येणार आहे 3.5, त्यातही तू वेगळी दिसणार आहेस आम्हाला. हो, मी खऱ्या आयुष्यात मला असं होतं की हे खूप गरजेचं आहे का मला कळत नाही. म्हणजे मला चांगले काम मिळावे म्हणून मी माझा कम्फर्ट झोन सोडून राहायला लागू. सो इमेज बदलणं म्हणजे दिसणं आणि वेस्टर्न हेच म्हणायचं आहे ना. सो मला ते कधी गरजेचं मला तरी नाही वाटलं. मला असं वाटतं की डिरेक्टरला ते पात्र कसं दिसू शकतं हे कळतं. सैराटच्या वेळी मी तर म्हणजे किती मूर्खासारखी होते, तरी पण त्यांना वाटलं आणि ते मी केलं. सो मला असं वाटतं की त्यांनी फारसा फरक नाही पडत. आणि माझ्या सोशल मीडियावरती तसंही सगळ्या प्रकारचे फोटोज आहेत. पण पुन्हा तसं काम काय येत नाही मला ते माहिती नाही, किंवा ते बदलण्यासाठी आणखी मला वेगळं काय करावं लागणार आहे मला माहिती नाही. जर दिसण्याने तुम्हाला वेगळं काम मिळणार असेल तर हे गणित मला कळत नाही. मला असं वाटतं की ते मी आज चुडीदार घालून बसले म्हणून मी उद्या स्कर्ट आणि जीन्स टॉप नाही का घालून काम करू शकत? करू शकते, पण ते पडद्यावरती. पण खऱ्या आयुष्यात तर मी अशी आहे ना. मग मला असं वाटतं की जसं आहे तसं खऱ्या आयुष्यात तर राहावं, पडद्यावरती वेगवेगळं करावं. अमिताभ बच्चन बरोबर सुद्धा, म्हणजे बच्चन साहेबांबरोबर सुद्धा तू काम केलंस. कसा होता तो अनुभव? मस्त. कारण सगळ्यांना असं वाटतं कधी ना कधी की त्यांना बघावं तरी किंवा भेटावं तरी. मी तर भेटायच्या आधीच माझा पहिलाच सीन होता. म्हणजे हाय हॅलोच्या आधी डिरेक्ट माझा सीन होता. त्याच्यामुळे मी खूप खूप घाबरलेले एकतर. पण कमाल आहेत, म्हणजे खूप मजा येते त्यांना बघून. आणि त्यांच्यासोबत फक्त स्क्रीनवरती दिसणं म्हणजे पण खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. पण त्यांनी सैराट बघितला होता किंवा त्यांना माहिती होतं, कल्पना होती? कारण बऱ्याच हिंदी भाषिक लोकांना सुद्धा त्या चित्रपटाची कल्पना होती, चित्रपटाविषयी माहिती होती, म्हणून मी विचारलं. मी काय कधी म्हणजे बोलायला नाही गेले. माझा स्वभाव जसं मला होत नाही. पण अर्थात आता नागराज दादाबरोबर ते काम करतात म्हणजे त्यांना माहितीच असणार, म्हणूनच ते आलेले असणार. पण ते मला ओळखत होते, म्हणजे की हिनी सैराटमध्ये काम केलेली हीच ती मुलगी, एवढं त्यांना माहिती होतं. आणि त्यांना आपण माहिती होत बाबा, ही पण आपल्यासाठी मोठी गोष्ट असते. तुम्हाला कल्पना आहे का की रिंकू कुठल्या चित्रपटामध्ये बच्चन साहेबांबरोबर होती? असेल तर आम्हाला तुमच्या कमेंट्सबद्दल नक्की कळवा, कारण त्यातून आम्हाला लक्षात येईल की तुम्ही रिंकूचे किती सिनेमे बघितलेत. रिंकूने एकाहून एक सुंदर सिनेमे केलेले आहेत. कागर तुम्ही पाहिला नसेल तर तो निश्चित बघा. आशा निश्चित बघा. आणि आशासाठी नुकताच तिला स्मिता पाटील पुरस्कार मिळालाय. मला खूप काम करायचं आहे. ध्येय असं खरं तर मी काही
ठेवत नाही की मला असंच काम करायचं, मला फक्त की मला चांगलं काम करत राहायचं आहे. किंबहुना मला आता अलीकडे खूप असं वाटतं की हे करायला म्हणजे मी काय मेहनत घेतली सांगू तुम्हाला, असं काहीतरी वाटायला यायला पाहिजे की ज्याच्यात लोक मला बघूच नाहीत शकत. हे रिंकू करू शकते, किंवा मलाही असं वाटावं की मी सर हे मी करू शकते, असं काहीतरी आता मला वाटतं की करायला हवं, जेणेकरून मला एक सुखाची झोप लागते किंवा एक समाधान मिळतं ना की हा हेच करायचं होतं, हे कोणी कधी मला असं इमॅजिनच केलं नाही बाबा आणि आज मी ते काम करते, असं काहीतरी मला करायला खूप आवडेल. पण असं कधी तुला अगदी एक सेकंद सुद्धा वाटलं का रिंकू की माझ्या नावावर एक अतिशय यशस्वी चित्रपट आहे, लोकांना घराघरात मी माहितीची आहे, माझं नाव सगळ्यांना माहिती आहे, आता मला खूप लोक कामाला विचारतीलच आणि आता म्हणजे इथून पुढे मला आयुष्यात कधी स्ट्रगल करावा लागणार नाहीये, असं कधी तुला वाटलं? नाही, कारण त्याच्यानंतर मी तेच म्हटलं ना की आता खूप शिकायचं आहे बाबा कमी वेळात, असं मला झालं. आणि सगळेच विचारतील तर नाही, ते कळतंच आपल्याला, कारण ज्याला जे हवं असतं तो त्याच्यासोबतच जातो आणि त्याच्यासोबतच काम करतो. तर मला एवढंच कळालं की तुला जग तुलाच तयार करावं लागणार आहे आणि तुलाच ते शोधावं लागणार आहे, तुला कोणी आणून नाही देणार आयतं, आणि तुलाच ते प्रयत्न करावे लागणार. म्हणजे चांगले सिनेमे कर, वाईट सिनेमे कर, कारण करत राहते हे जरी लोकांना कळालं तरी त्यांना असं वाटतं की हा तिला करायचं तर आहे. तर तुम्ही काहीच नाही केलं तर मग लोकांना असं वाटतं की तिला काही करायचंच नाही, मग आपण तरी कशाला जावं तिथे. सो हे पण मी बघितलंय, त्याच्यामुळे नाही, असं नाही कधी वाटलं. रिंकू, तुला गेल्या काही वर्षामध्ये किंवा तू काम करायला लागल्यानंतर असं झालंय का की तू नशिबावर जास्त विश्वास ठेवायला लागलीस, किंवा तू पूर्वी होतीस त्याच्यापेक्षा थोडी जास्त देवभोळी झाली आहेस? कारण हे आपल्याला नशिबामुळे मिळालं असं तू बरेचदा म्हणतेस, म्हणून मी विचारते. नाही, नशिबात लिहिलंय ते होतं असं मला वाटतं. नशिबाने मिळालं तरी त्याचं सोनं करायचं की काय माती करायची ते आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे माझा दोन्ही गोष्टींवरती विश्वास आहे. जे येतं ते चांगल्या पद्धतीने करायचं, आणि स्ट्रगल हा चुकतच नाही. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक फिल्मला तुम्ही काम करायला जाता तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम्स येतातच तिथपर्यंत पोहोचायला. कित्येकदा असं होतं की परवा शूट सुरू होणार आहे, मी त्या फिल्ममध्ये आहे पण ती फिल्मच घडत नाही, असंही कित्येक गोष्टी होतात. त्याच्यामुळे देवभोळी पण मी नाहीये. म्हणजे माझा श्रद्धेवर विश्वास आहे, माझा अंधश्रद्धेवर अजिबातच विश्वास नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी खरंच आहेत आणि मला जे पटतात आणि मला जे करावं असं वाटतं मी करते. आणि तू जे आत्ता म्हणालीस की असं अनेकदा होतं की एखादा चित्रपट ठरलेला असतो पण तो होतच नाही. काही काही जणांच्या बाबतीत ना ही फेज खूप भयंकर असते आणि मग ते निराशेत जातात, व्यसनं करायला लागतात, कारण हातात काही उरत नाही आपल्या असं वाटायला लागतं. निराश होणं खूप साहजिक आहे. म्हणजे जर आपल्याला तो सिनेमानी आपलं खूप काही बदलणार असेल तर ते प्रत्येकाला असं वाटतं की अरे हा कधी होणार, हा व्हायला पाहिजे यार. सो तो नाही झाला तर निराशा म्हणजे माझीही झालेली आहे कित्येकदा, आणि होते की यार हे व्हायला पाहिजे यार, ह्याच्यासाठी काय करू शकते मी. पण व्यसनं वगैरे हे चुकीचं आहे. म्हणजे हे मलाही इतकं पण कुठल्या गोष्टीचा आहारी जाऊन की त्याचा परिणाम असा काहीतरी असावा. सो मी इतकी आहारी जाणारी पण मुलगी नाही. ते कळालं की बाजूला व्हायचं. आणि काय वाटतं रिंकू, जेव्हा आपल्याबद्दलची प्रत्येक बातमी तू स्वतः कुठेतरी बघतेस, म्हणजे तुला मार्क किती मिळाले इथपासून तुझं लग्न झालंय इथपर्यंत सगळं, मला तेच असं होतं की तुम्ही कुठेतरी सोडा ना. म्हणजे काहीतरी मला मार्क्सचं तर मलाच विशेष वाटलेलं. म्हणजे मलाच मी मेकअप फिल्मचा प्रमोशन करत होते तेव्हा चिन्मय माझा को ॲक्टर होता. म्हटलं अगं तुझे मार्क टीव्हीला लागले, टीव्ही ऑन कर आणि बघ. म्हटलं हो का. तेव्हा मला कळालं की मला अच्छा 10वीला एवढे पडलेत तर ओके. पण अफवा मला वाटतं कधी कधी खरंच पर्सनल आयुष्याविषयी अशा उगीचच करू नये. त्याचा आधी पाठपुरावा करा की नक्की खरंच काय आहे बाबा. आणि मला नाही आवडत असं कोणासोबतही नाव जोडलं गेलं आणि अशा गोष्टी केल्या तर. तुम्ही सहज करता, तुमचा पेजचा काय व्ह्यूज वाढत असतील किंवा काय, पण त्यांनी पुढच्याला पण त्रास होतो. इव्हन फॅमिलीत पण कधी कधी सवय नसते ना अशा गोष्टींची. नवीन नवीन तर जसं तुम्ही म्हणाला कोणी नाहीच आहे इंडस्ट्रीतून,
तर त्याचा त्रास व्हायचा. पण आता आता मग मी आता सगळ्यांनाच कळालं हे खोटंच असणार, त्याच्यामुळे आता खरं तर कोणीच लक्ष देत नाही. पण मग अशा वेळी आईबाबांनी प्रश्न विचारले किंवा त्यांना काही ऑकवर्ड उत्तरं द्यावी लागली किंवा अगदी टोकाच्या ह्याच्यामध्ये नको आता हे आपण काही करायला जाऊया परत अकलूजला, असं कधी वाटलं? नाही, हे ते कधीच बोलत नाही जाऊयात. पण तुला? छे नाही नाही, पहिल्यांदा असं व्हायचं की न्यूज आल्यावरती पाहुणे फोन करायचे आणि की काय अरे तुम्ही पुरीचं लग्न ठरवलं आणि सांगितलं नाही. पप्पा म्हणायचे की खोटी न्यूज आहे, नाही ठरवलं की आम्ही सांगणार तुम्हाला. सो एका पॉईंटला आता सगळ्यांनाच कळालंय, आता लोकच पाठवतात की हे बघ हिची खोटी न्यूज आज पण गेली. त्याच्यामुळे ते आता इतकं अंगवळणीत पडल्यासारखं आपण म्हणू की काही झालं तरी त्याच्यावरती काहीतरी येतं. मला आता एक सांग रिंकू, आता ना एक चित्रपट तू केलास की तुला दुसरा चित्रपट, त्याच्या पुढचा चित्रपट हा कदाचित आधीपासून थोडाफार ठरतच असेल, त्याच्या काय तुमच्या तारखा बिरखा दिल्या जात असतील. कधीतरी एखाद्या नटाच्या आयुष्यात असंही होऊ शकतं की हातात असलेलं काम संपल्यावर पुढचं काम काही ठरलेलं नाही आहे. अशा वेळेला किती वाट बघावी असं तुला वाटतं आणि कुठे एक स्वतःसाठी ती एक मर्यादा घालून घ्यावी की नाही आपल्याकडे फारसं बरं काम येते तर आता आपण दुसरा काही विचार करायला लागूया का? म्हणजे तुझ्या बाबतीत तसं होणार नाही, होऊन नाहीये, पण काय होतं की मग डिप्रेशनमध्ये वगैरे जातात लोक. अच्छा, म्हणजे मी अशी आहे की मला पुढचे 3 वर्ष काम नाही आले तरी मला फरक नाही पडणार. मला असं वाटतं की जेव्हा आता हे नाही तर हे करू अशी वेळ येण्यापेक्षा आत्तापर्यंत आपण जे जे करतोय ते पण आपण जे कमवतोय ते पण कुठेतरी साईड बाय साईड आपण इन्व्हेस्ट गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे मला असं वाटतं की एकावरतीच डिपेंड नाही राहायला पाहिजे. इथून नाही घर चालत तर इथे मी इन्व्हेस्ट केलं, इथून मला गोष्टी मिळतात. मग ते काही का असे ना, तुम्ही हॉटेल काढा, सलोन काढा, जे काही तुम्हाला गुंतवायचं ते गुंतवा. आणि फक्त डिप्रेशन आता मला माहिती नाही लोकांना याच्यासाठी काय तर मला काम मिळावं किंवा मला काहीच काम नाही म्हणून डिप्रेशन नाही येत. किंवा सैराटनंतर मी 3 वर्ष काहीच नव्हतं की केलं. सो मला असं वाटतं की चांगल्या कामाची वाट बघावी, पण इतकी पण वाट बघू नये की लोक तुम्हाला विसरतील. जर नाही आलं खरंच 2 वर्ष काम तर मला असं वाटतं 3ऱ्या वर्षी जे येतंय ते आणखी चांगल्या पद्धतीने मी कसं करून, चला आता करून बघू बाबा, खूप वाट बघितली म्हणून करूनही बघा काय होईल, जास्तीत जास्त चालेल किंवा नाही चालेल, पण तुम्ही पुन्हा दिसाल लोकांना की ती किंवा तो पुन्हा काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. सो अशा दोन्ही बाजू येतात, तर ज्याची त्याची पद्धत आहे की कसं काय करायचं. पण आता तू जे म्हणालीस तसं तू काही अशा इन्व्हेस्टमेंट्सचा वगैरे विचार करतेस का, किंवा आपली आर्थिक बाजू आपण सांभाळावी आणि त्यात लक्ष घालावं, आपण ते शिकून घ्यावं असं तुला वाटतं का? कारण आपलं वुमन की बात आहे म्हणून मी बरेचदा हा प्रश्न बऱ्याच आमच्या पाहुण्यांना विचारते की आपली आर्थिक बाजू आपण सांभाळावी, आपण त्याकडे लक्ष द्यावं, असा काही तू प्रयत्न करतेस का किंवा तुला करायचा आहे का? मी गणितात खरं तर खूप कच्ची आणि ते कुठे इन्व्हेस्ट करायचं मला नाही कळत, त्याच्यामुळे पण मी करत नाही, अशातला भाग नाही. मी जे जे कमवते मी पप्पांकडे देते आणि मी त्यांना सांगते की मला असं वाटते की इथे आपण हे पैसे इन्व्हेस्ट करू शकतो का, जर ह्याचा आपल्याला फायदा होणार असेल तर, किंवा इथे घर घेऊयात का आपण, किंवा आपण हे करूयात का. सो हे मी करते, कारण मला असं होतं की पुढे जाऊन काही नसेल तर मला कोणासमोर हात नाहीत, म्हणजे मी तशी की मला हात नाहीत पसरायचे. किंवा मुली म्हणून उद्या जाऊन आपण, म्हणजे मी जे टिपिकली बघत आली आहे ज्या बायका काम नाहीत करत की नवऱ्याच्या जीवावर जगतात, सो मला तेही नाही आवडत. सो माझं काहीतरी पुढे जाऊन असलं पाहिजे जेणेकरून मला कोणासमोर हात नाहीत कधी पसरावे लागणार गोष्टींसाठी, म्हणून ह्या गोष्टी मी करते. म्हणून मी तुला मगाशी विचारलं, कारण तुझी आई आयुष्यभर काम करत आलेली आहे, म्हणजे घराबाहेर पडून सुद्धा काम करत आलेली आहे, ती शिक्षिका आहे, तर तिच्याकडून तू हे शिकली आहेस का? हो, कारण तिचं लग्न जेव्हा झालं तेव्हा ती शिक्षिका नव्हती. तिने लग्नच पप्पांना एका अटीवर केलं की मला शिकवा, लग्नानंतर शिक्षिका होऊ द्या तरच मी लग्न करते. सो ती लग्नानंतर शिकून तिने ते सगळं करून मग तिने जे कमवलं ते तिने इन्व्हेस्ट पण केलं. सो तशी ती आहे, त्याच्यामुळे तिने हे शिकवलं. इव्हन बाबाही मला हेच सांगतात की तुमचं आहे, तुम्ही इन्व्हेस्ट करा, म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला काही त्याचा त्रास नाही झाला पाहिजे गोष्टींचा. रिंकू, तू मोठी मुलगी आहेस, म्हणजे तुझ्या मागे एक भाऊ आहे, तर अशा काही तुझ्याकडनं वेगळ्या अपेक्षा केल्या जातात का, म्हणजे घरात घरगुती लेवलवरती? नाही, म्हणजे मुलगी आहे तर मग तिला स्वयंपाक आला पाहिजे किंवा अशा काही पद्धतीच्या? नाही, मला असं कधी मुळात मला स्वतःलाच आवडतं ते
त्या सगळ्या गोष्टी ची मलाच खूप आवड आहे. स्वयंपाक करणं, रांगोळी काढणं, जे आपण नॉर्मली करतो. कारण बाबांच्या काय अशा अपेक्षा नाहीत की मुलीसारखंच राहायला पाहिजे आणि त्या टिपिकली सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत, असं काही नाही आहे. म्हणजे माझ्या भावालाही बाबा स्वयंपाक करायला सांगतात की ते एकदा चहा कर, तुझी पोळी तू भाज आणि गरम करून खा. आमच्यात ही पण पद्धत नाही आहे की आम्ही बाबांना आणि भावाला जेवण वाढून देऊ. त्यांना भूक लागली ते स्वतः घेऊन जेवतात. हे लहानपणापासूनच आहे. पण मग हे थोडंसं अनयुज्युअल आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अजून बरेचदा अशी परिस्थिती नसते. असेल तर दुर्दैवी आहे, पण माझ्या घरात म्हणजे मी लहानपणापासून हेच बघते. माझी आई कित्येकदा आजारी असेल तर बाबा तिच्यासाठी चहा बनवतात, तिला स्वयंपाकात मदत करतात. असं मला वाटतं की खूप छान आहे. म्हणजे मिळून आपण काहीतरी करतो असं ते फिलिंग असतं घरात. असं वेगळं नाही वाटत की पुरुष आणि स्त्री वेगळे, असं मला कधी फील नाही होत माझ्या घरी. आता जर इथून पुढच्या टप्प्यावर जेव्हा कधी लग्न करण्याची वेळ येईल तेव्हा तुला काय वाटतं की आता तू शहरी वातावरणात रमशील, म्हणजे तुला शहरातला मुलगा हवाय, का तुला तरी सुद्धा तुझ्या गावाला जाऊन तिथेच राहणं आवडेल? असं तुला कुठेतरी आपण मध्ये अडकलोय असं वाटतं? नाही, म्हणजे मी शहरात आणि गावात रमणारी अशी नाही. मी चांगली माणसं असतील तर मी कुठेही राहिला. माझे आई वडील आज इथे राहत असते तर मी मुंबईत कायमस्वरूपी राहिली असते. सो माझं शहर गाव असं नाही. मला जिथे माझी माणसं भेटतील आणि ती माझी असतील तर तिथे मी राहते आणि मी तिथे रमते. पुन्हा एकदा हेही नोट करा की असं नाहीये की रिंकूला गावालाच परत जायचंय, तिला शहरातला मुलगाही चालणार आहे. म्हणजे मुलगा चांगला असला तर तो कुठेही का असे ना. आणि तुला जर लग्नानंतर काम करायला परवानगी नाही दिली तर ते लग्नाआधी आपण क्लिअर करूयात ना. नंतरच्या, कारण कामाने मला खूप ओळख दिली आणि मला असं होतं की हे खरं तर ह्या खूप लांबच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींना कधी आई वडिलांनी हात पकडला नाही तिथे दुसऱ्यांनी पण कधी पकडू नये. सो मला ते फ्रीडम, आणि असं नाही की मी काहीतरी चुकीचं आणि वेगळं करते. तसं करत असेल तर मला आवर्जून येऊन सांगावं की मला असं वाटतं हे चुकीचं आहे, तू बरोबर कर. मग कोणीही असेल मी ऐकते जर मी चुकत असेल तर. पण कामापासून कधी थांबू नये. नाही, म्हणजे मी हा प्रश्न विचारला कारण मला नेहमी असं वाटतं की हे जितकं सहजपणे म्हटलं जातं ना की असं काही कोणी हल्लीच्या काळामध्ये बायकोला कुठलं काम करण्यापासून थांबवत नाहीत वगैरे, पण तरीसुद्धा माझं असं म्हणणं आहे की ते तसं नाही आहे. अजूनही ते बऱ्यापैकी डीप रूटेड आहे. अजूनही घराघरांमध्ये कुठेतरी एक सूक्ष्म अपेक्षा असते की बायकोनी अशाच पद्धतीचं काम करावं जे नवऱ्याला सपोर्ट करणारं असेल, त्या पलीकडे जाऊन काही वेगळं करू नये. त्या घरातला हा प्रश्न आहे. बरोबर चूक असं माझं काही त्याच्याविषयी म्हणणं नाही आहे, पण अभिनेत्रीवर ह्याचा परिणाम होऊ शकतो. कारण आपलं क्षेत्र असं असतं की ज्याच्यामध्ये आपण महिनोन-महिने घरापासून लांब बसू शकतो. शूटिंगच्या वेळा खूप वेड्यावाकड्या असतात. त्यामुळे बरेचदा अभिनेत्रींना जेव्हा लग्न करण्याची वेळ येते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण ते खरंच आहे, कारण इतके वर्ष जितकं आपण कामासोबत जगतो ते कोणीतरी एक महिना आयुष्यात राहिलेला माणूस जर हिसकावून घेत असेल तर मग त्यापेक्षा वाईट मग तो माणूस नको. मला असं वाटतं की प्रेम करताना पुढचा ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर पण आपण प्रेम करून त्याला स्वीकारतो. त्याच्यामुळे मग आपण अडवत नाही काम करताना, असं मला तरी वाटतं की तुला आवडते ना, हा तू कर, असं असतं ते. मग त्याला जलसी म्हणतात असं मला वाटतं की ती खूपच काहीतरी काम करते आणि खूपच आपल्यापेक्षा भारी असेल, आणि म्हणजे माणूस म्हणून मग तेव्हाच आपण थांबवतो ना की तू हे नको करू ते नको करू, किंवा इनडिरेक्टली जे काय तुम्ही आता म्हणाला इगो थोडासा कुठेतरी येऊ शकतो. सो मग असं असेल तर नको, लग्नच नको. आपण कामाशी लग्न करू आणि काम करू. नाही, माझी अशी इच्छा आहे मनापासून, कारण माझा लग्न संस्थेवर अगदी 100% विश्वास आहे. आणि मला असं वाटतं की तुला असा माणूस मिळावा की जो तू म्हणतेस तसं तुझ्या कामावर प्रेम करणारा असेल, तुझ्या इतकाच. तर रिंकू, आता आम्हाला तुझ्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल थोडंसं सांग. तुम्ही जसं म्हणाला तसं पुन्हा एकदा साडेमाडे 3 येतो आहे. जिजाई येते. हिंदीत एक फिल्म केली आहे, पण मी आता त्याच्याविषयी काहीच फारसं नाही बोलू शकत. तर ती पण मला वाटतं पुढच्याच वर्षी. आणि साडेमाडे 3 मध्ये अशोक मामा, भरत सर, सिद्धार्थ, मकरंद सर, हे सगळे. आणि अंकुश दिग्दर्शक आहे. दिग्दर्शक. वा, म्हणजे आता आम्हाला एक मेजवानी आहे पुन्हा एकदा. येस. आणि त्यामध्ये कॉमेडी केली आहेस तू?
नाही माहिती, तुम्ही आत्ता मी काहीच सांगणार नाही त्याच्याविषयी. हरकत नाही, पण आम्हाला बघायला नक्की आवडेल आणि आम्ही या पुढच्या तुझ्या सर्व फिल्म्सची वाट बघू, कारण तू त्याच सहजतेने अजूनही काम करत असतेस असं बरेचदा तुझ्या त्यानंतरच्या फिल्म्स बघूनही मला वाटतं. जी सहजता आम्हाला सैराटमध्ये दिसली होती आणि जिच्यामुळे अख्खं जग वेडं झालं होतं, इतक्या सहजपणे इतकी सुंदर भूमिका या मुलीने केली. ते नैसर्गिक आहे तुझ्यामध्ये आणि ते कधीही जाऊ नये, तो रॉनेस जाऊ नये असं मला फार वाटतं. थँक्यू. त्यामुळे आम्ही वाट बघू तुझ्या पुढच्या चित्रपटाची आणि पुन्हा एकदा कधीतरी तुझ्याशी गप्पा मारण्याची. धन्यवाद. थँक्यू.